आबाई
इथे इथे थोडा जास्त वाटतो, इथे इथे थोडा कमी करून मागं जेवढा देता येईल तेवढा दे. इथं असा परत परत नाही आला पाहिजे. सेवितो हारस वाटी तो आणि का रे हो नारायण भरी रे हो नारायण भरी.
अनिल महाराज दिल्लीकर आणि गोकुळ महाराज तोडे. पाणी इकडे ठेवून इकडून घेऊ. वाटी तो आणि वाटी तो आणि
Hello.
अजूनही थोडा आवाज सगळा मर्यादेतच घ्या. ह्याच्यात आहे आवाज, हे बाकीचे जे आवाज आहेत ना थोडे मर्यादेत राहू द्या. सेवितो हारस वाटितो अनिका घ्या रे हो नका राण भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता मनाचे संकल्प पावविल सिद्धी मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी विटेवरी ज्याची पावले समान तोची एक दान शूरदाता तुका म्हणे मद धाडिले निरोपा तुका म्हणे मद धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूर दाता विठ्ठल 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 नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कळा दयाळा. तुमचा अनुग्रहला धलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला.
नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा मंगल भवन मंगल हारी दशरथ आजीर बिहारी सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पाई पवन तनय भक्तन हितकारी हृदय विराजत अवध बिहारी प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम कभी तुम्हें भूलूं नहीं मेरे प्रियतम श्याम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय सेवितो हारस वाटितो अनिका घ्या रे होऊ नका राणभरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती श्री तुकोबाराय यांचा 4 चरणांचा एक महानतम उपदेश देणारा असा उपदेश प्रकरणातला हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल श्री तुकोबारायांच्या इथे इहलोकावर येण्याचं जे प्रयोजन आहे नेमकं कोणत्या कारणास्तव त्यांचं इथं आगमन आहे किंवा कोणत्या कारणास्तव त्यांनी अवतार धारण केलेला आहे त्या अवतार कार्याचं मुख्य जे प्रयोजन आहे त्या मुख्य प्रयोजनाला प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. या अभंगावर काहीसं बोलण्या अगोदर थोडासा परिहार किमनिमित्त ही सेवा आहे. प्रतिवर्षी महाशिवरात्री या पर्व काळावर असणारा हा सर्व ग्रामस्थ त्याच्यात प्रामुख्याने हरिभक्तपरायण आमचे कान्हेरे महाराज ज्यांना सगळेजण शरणापूरकर बाबा या नावानंच ओळखतात त्यांच्या मार्गदर्शनात त्याच्यानंतर तुमच्या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यात आणि त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत जे काही विद्यार्थी वृंद आहेत त्याच्यात प्रामुख्याने आमचे निलेश महाराज पवार असतील परत कान्हेरे कुटुंबातले बरेच सदस्य मी त्याच्यात नाव वाचलेत रुद्र कान्हेरे वगैरे असे बरेच नावं आहेत. त्याच्यानंतर आमचे मृदंगाचार्य हे देखील याच सगळ्या सप्ताहात नियमितपणे असतात. या सगळ्यांच्या सहकार्यात आणि अतिशय उत्कृष्ट अशा वातावरणात होणारी ही सेवा आहे. विठ्ठल तसं तुमच्या गावाचा आणि माझा परिचय जो आहे तो असा प्रत्यक्ष नाही आहे. प्रत्यक्ष नाही सांगण्याच्या पाठीमागे कारण असं की एकच सेवा माझी या गावात अगोदर झालेली आहे त्यामुळे प्रत्यक्ष संबंध नाही असं म्हणण्याच्या पाठीमागे कारण असं की एकदाच आलेला संबंध आणि तो ज्यांच्या माध्यमातून आला होता ते अतिशय ज्याला आपण म्हणू आपली एक मोठी हानी झालेली असे आपले हरिभक्तपरायण पवार नाना जे आहेत ते आपल्या सगळ्यांना सोडून त्यांनी इहलोकाची यात्रा संपून ते पुढच्या यात्रेला निघून गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून एकदा इथे येण्याचा प्रसंग आला. त्यांचं स्मरण करण्याच्या पाठीमागे एक विशिष्ट कारण असं की त्यांची जी नामनिष्ठा होती
आणि त्यांच्या जीवनाचा जो अंतिम क्षण होता, तर त्या नामनिष्ठेचं नेमकं काय फळ असतं ते त्यांच्या इथे जाण्याची जी क्रिया आहे ती क्रिया आपल्याला निश्चित सांगून जाते की जर जन्मभर जर नामस्मरण जर त्या निष्ठेनं घडलं तर आपला जो इथून जायचा जो वेळ आहे तो भगवान सांभाळतात. ज्याला आपण म्हणतो ते ऋणवन पै देखोनी अंगी, त्या ऋणातून मुक्त होण्याकरता भगवान स्वतः तिथं येतात आणि तो जो काळ आहे तो भक्ताचा सुखरूप करून देतात. आणि शेवटी जे आहे, शेवटी ज्याला आपण म्हणतो की कोणत्याही व्यक्तीची जर परीक्षा करायची असली की तो जन्मभर त्यानं किती नेमानं नेटानं नामस्मरण केलं, किती श्रद्धेनं नामस्मरण केलं, याचं जर परीक्षण करायचं असलं तर नेमका त्याचा अंतकाळ कसा होतो, त्या अंतकाळाच्या वेळेस नेमकी त्याची मनाची स्थिती काय आहे, नेमकं नामस्मरण काय घडलं आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा त्याच्या लक्षात येतात तेव्हाच आपण असं म्हणू शकतो की जी केलेली भक्ती आहे ती खरोखर सचोटीनं केलेली आहे. विठ्ठल आणि त्यांचाच ते नियमितपणे आमचे गुरुवर्य बाबांकडे, तुम्हाला सगळ्यांना त्यांचा परिचय आहे, आणि बाबांकडे नियमितपणे केव्हाही त्यांनी नाथ भागवत वगैरे जर कधी वाचलं, एखाद्या गोष्टीत काही शंका असली तर नेहमी बाबांना विचारायचं की बाबा आज असं वाचलं इथे तर हा शब्द आला आहे, तर या शब्दाचं नेमकं आपण काय पकडावं, याचा अर्थ कसं करावा. आम्ही लहानपणी जेव्हा शाळेत होतो ना तर त्यावेळेस आम्हाला बऱ्याच वेळा असं शिक्षक लोक काही धडा शिकवायचे, नंतर वेळायचे बाळांनो काही प्रश्न, मग जे आम्ही सरळ म्हणायचो काही प्रश्न नाही, सगळं आम्हाला कळलं. त्यावेळेस आमचे शिक्षक आम्हाला सांगायचे वाचलंच नाही तर कशाचा प्रश्न. तसं हे जे प्रश्न पडतात ना हे कोणाला पडतात, जे नित्यानं तो ग्रंथ अवलोकन करतात, नित्यानं तो ग्रंथ बघतात, त्याला पडतो प्रश्न. नाही तर काही लोक माहीत त्याच्यावर काय शंका घ्यायचे, लिहिलेले बरोबरच लिहिलेले, त्याच्यात काय चूक लिहिलेलं का असेल. तसं नसतं. कधी कधी एखादा पाठभेद असेल, कधी कधी या अर्थाला तो अर्थ कधी जुळत नाही, कधी कधी या ग्रंथात वेगळी ओवी असते, त्या ग्रंथात वेगळी ओवी असते, कधी एखाद्या श्लोकाचा अर्थ कळत नाही. आणि ते जे आहे ना ते जेव्हा कळत नाही तेव्हा आपल्या बुद्धीनं त्याचा अर्थ लावून घेण्यापेक्षा जी त्याच्यातली जाणकार मंडळी आहे त्यांच्याकडे जाऊन जर आपण त्याचा अर्थ समजून घेतला तर निश्चित त्या ग्रंथाची आपली ओळख जरा चांगली होते. असा बऱ्याच वेळा त्यांचा फोनच्या माध्यमातून माझ्याकडे संबंध यायचा. ते बऱ्याच वेळा फोन लावायचे, फोनवर सांगायचे, मग तो फोन मी बाबांकडे द्यायचा वगैरे, असा बराच प्रसंग झालेला आहे. आणि त्याच निमित्तानं त्यांची झालेली ओळख, आणि त्या दरम्यान एकदा इथे येणं झालं. पण शेवटी हा जो आहे हा मृत्यूलोक आहे, कोणाला कधी जावं लागेल आणि कोणाचं कधी काय होईल हे काहीच आपण सांगू नाही शकत. जोपर्यंत आपण या इहलोकात आहोत तोपर्यंत नेमकं आपल्या आयुष्याचं सार्थक कसं करून घ्यायचं, म्हणजे आपला अंतकाळ सुधारेल, याचं जर जिवंत उदाहरण असेल तर त्यांचं जीवन होतं. विठ्ठल तसं तर तुमच्या या गावात यायला जे आहे मला स्वतःलाच अतिशय आनंद होतो. आता हे थोडं दूर असल्यामुळे नियमितपणे येणं होत नाही, पण इथं असं वाटतं की नेहमी इथं यावं. त्याचं कारण असं आहे की हे जर सगळा समुदाय बघितला, जे टाळकरी आहेत सध्या, हे सगळे बाळगोपाळ वगैरे जर बघितलं तर असं वाटतं की बाबांना किती धन्यवाद दिले तरी कमी आहे. कारण हे बघा, कधी कधी असं असतं की आपल्याला एखाद्या संस्कारात जगावं वाटतं, तो संस्कार आपल्या पिढीत पुढे रुजवावाही वाटतो, पण नेमकं संस्कार करणारे जे हात असतात तेच उपलब्ध नसतात. आणि तुमच्या गावाचं अतिशय मोठं असं वैभव आहे की शरणापूरकर बाबांच्या निमित्तानं इथं असं चांगलं मार्गदर्शन आहे, आणि त्या निमित्तानं ही जी पुढची पिढी आहे ही एवढी चांगल्या रीतीने घडते की हे सगळं बघून अतिशय आनंद होतो. या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून जेव्हा तुम्ही आता पावल्या वगैरे खेळत होता असं वाटलं कीर्तन तर आपण नेहमीच करतो, 1 तास 2 तास इथं भजनच करावं, म्हणजे इथपर्यंत आनंद होणारा हा सर्व वर्ग आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि या सुरेख माध्यमातून होणारी ही सेवा आणि त्या सेवेच्या करता आजचा जो निवडलेला अभंग आहे त्या अभंगात प्रवेश करण्या अगोदर जे आहे
एक थोडीशी त्याच्याकरता पार्श्वभूमी अशी आहे की आपण जर समाजात जर नित्य जर बघत असलो तर समाजात एक 3 प्रकारचे वर्ग आपल्याला नेहमी आढळतात. एक जो वर्ग आहे तो स्वार्थी वर्ग आहे, एक वर्ग आहे परार्थी आणि एक वर्ग आहे स्वार्थी परार्थी. या वर्गात मोडतो. तर स्वार्थी वर्ग म्हणजे नेमका काय? स्वार्थी वर्ग म्हणजे असा की आपल्या गृहस्थाश्रमात किंवा आपल्या संसारात जेवढ्या गोष्टी आपल्याला लागतात त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्याकरताच मिळवायच्या, त्याचं सगळ्याच्या सगळं विनियोग जो आहे तो आपल्याकरताच करायचा, इतर कोणतीही गोष्ट आपल्याकडून दुसरी घडवू द्यायची नाही, याचा जो काटेकोरपणे पालन करतो त्याला स्वार्थी वर्ग म्हणायचं. किती स्वार्थी वर्ग? जर कदाचित एखाद्या वेळेस जर असा कावळा बसलेला असला तर तो असा उष्ट्या हातानं उडवायचा सुद्धा नाही. म्हणजे आपले जर 2 शीत खाली पडले आणि त्या कावळ्यानं जर खाल्ले तर आपलं नुकसान होईल. असं कधीच करायचं नाही की आपलं कोणत्या कारणाने नुकसान होईल. या स्थितीत जगणारा जो वर्ग आहे तो स्वार्थी वर्ग आहे. विठ्ठल विठ्ठल. एक दुसरा वर्ग जो आहे तो परार्थी वर्ग आहे. परार्थी वर्ग असा असतो की दुसऱ्याच्या कामाला येणं किंवा नेहमी दुसऱ्याकरताच करणं. भलेही मग स्वतःच्या संसारातली काही बोंब नाही पडली तरी चालेल, आपण कसल्याही अवस्थेत असलो तरी फक्त दुसऱ्याचं काम करत राहायचं. कधी कधी हाही वर्ग आपल्याला समाजात खूप संख्येनं आढळतो. एखाद वेळेस असं असतं की एखाद्याला आपण म्हणतो तू गाडीत बसून मागा आला, आज बाजाराचा दिवस आहे, तुला काय खरेदी करायचं होतं? तेव्हा काही नाही म्हणजे माझं काही खरेदी करायचं नाही, ह्याच्यासोबत बसून आलो, ह्याला त्या वस्तू घ्यायच्या होत्या, मी आपला सोबत आलो आहे फक्त. म्हणजे काही कारण नसताना फक्त त्याच्या पाठीमागं राहायचं, त्याच्या पिशव्या पकडू लागायचा, असं दिवसभर त्याच्यासोबत राहणारा वर्ग. त्याचं स्वतःचं त्याच्यात काही नसतं. कधी कधी एखाद्याचा स्लॅब वगैरे पडत असला तर तो मालक तरी जेवायला जातो, पण हा तिथंच बसलेला असतो. हाच तिथं म्हणतो की आज त्याचा स्लॅब आहे, तुझं काय नाही, आपलं काही नाही, त्याचा स्लॅब पडतोय, अरे तू जेवून ये. नाही नाही म्हणे, माझ्यावर जबाबदारी आहे, आजचे दिवस त्याचा स्लॅब वगैरे. त्याला त्याच्यातलं काही कळतसुद्धा नसतं, पण बस एक परार्थी कार्यक्रम किंवा त्याचं काम करायचं. अशातला जो वर्ग आहे काही फार उपयोगाला येतो असंही नाही, कारण प्रत्यक्ष जे आहे ना, एकदा स्वतः जर काहीतरी बोंब पाडलेली असली तर दुसऱ्याचं काम करता येतं. विठ्ठल विठ्ठल. असे कितीतरी लोक आपण बघतो, असे नियमितपणे आपल्याला सुद्धा लक्षात येत असतील. तुमच्या आता शेतीच्या माध्यमातून सुद्धा बघा, त्याच्या शेतीची पेरणी झालेली असेल नसेल, पण दुसऱ्याची पेरणी असली का हा हजर सल्ले द्यायला, हे असं करा, ते तसं करा, असा वाफा पाहिजे, तसा वाफा पाहिजे, नांगरट इकडून हाना, नांगरट, सगळंच काही त्याला माहीत असतं असंही नाही, पण दिवसभर तिथं थांबणारा असा तो वर्ग. आणि तिसऱ्या प्रकारचा असा वर्ग आहे की तो स्वार्थी परार्थी वर्गात मोडतो. म्हणजे स्वार्थी परार्थी म्हणजे असं की आपला स्वार्थ जो आहे तो अगोदर साधायचा. म्हणजे आपला जो गृहस्थाश्रम आहे तो चांगल्या रीतीने एकदा बजवायचा, आणि मग जो काही आपल्याकडे शक्ती दिलेली असेल, धनाची असेल किंवा आर्थिक अंग म्हणा, शारीरिक अंग म्हणा, बौद्धिक अंग म्हणा, या तिन्ही अंगांना दुसऱ्याला कामाला येणारा जो वर्ग आहे तो स्वार्थी परार्थी वर्गात मोडतो. विठ्ठल. आणि मग समाजाच्या दृष्टिकोनातनं जर आपण बघायला गेलो तर समाजात जे आहे ना, या तिन्ही वर्गात जर आपण बघितलं तर स्वार्थी वर्गही समाजाच्या काही कामाचा नाही. तो त्याचं करेल, दुसऱ्याच्या काय कामाचं. खूप पैसा आहे, पण त्या खूप पैशाला एखाद्याला जर म्हणला अशी अशी मदत करता का, त्याच्याकडे नुसतं बोलायचं उशीर की तू लगेच म्हटलंच पाहिजे सध्या हात तंगीत आहे, सध्या काही तुझं काम आम्ही करू नाही शकत. भलेही त्याच्याकडे एखाद्या दिवशी इन्कम टॅक्सची रेड पाडण्याची पाळी आली तरी कोणाच्याच मदतीला न येणारा वर्ग. त्याच्यानंतर परार्थी वर्ग जे मी तुम्हाला सांगितलं की दुसऱ्याच्या कामाला येणारा, पण अगोदर आपलीच जर काही बोंब पाडलेली नसली तर दुसऱ्याच्या तरी किती कामाला येणार आहे. पहिले एकदा स्वतःकडे शक्ती निर्माण करावं लागते ना. या तिन्ही अंगानं काहीतरी शक्ती आपल्याकडे पाहिजे. ती शक्तीच जर कमवली नसली तर तोही वर्ग काही कामाचा नाही. पण समाजाकरता जो आहे तो तिसरा वर्ग अतिशय कामाचा आहे. स्वार्थी परार्थी या वर्गात जो मोडणारा वर्ग आहे ना, तो खरं तर इतरांच्या कामाचा आहे. आणि तसं जे आहे ना, गृहस्थाश्रमी जो माणूस आहे त्यानं आपल्या जीवनात काही जरी मिळवलं तरी ते त्याच्या एकट्याचं नसतं.
त्याला प्रत्येक गोष्टीत तो कोणाचं न कोणाचं देणं लागतो. तो मग सगळ्यात अगोदर जो आहे तो आपल्या कुटुंबातल्या सुद्धा सदस्यांचं देणं लागतो. त्याच्यानंतर आपली जी काही कॉलनी असेल ते, त्याच्यानंतर आपलं गाव, त्याच्यानंतर आपला देश, असं मोठं मोठं करता करता तो सगळ्यांचं देणं लागतो. प्रत्येक व्यक्तीवर इतर व्यक्ती जे आहे ते एकमेकाची देणी लागतात. तसा असणारा जर गृहस्थाश्रम असेल तर तोच चांगल्या प्रकारचा गृहस्थाश्रम असतो. म्हणजे स्वार्थी परार्थी वर्गात जो मोडणारा गृहस्थ आहे त्याचा गृहस्थाश्रम जो आहे तो चांगल्या रीतीचा असतो. विठ्ठल आणि मुळात तर असं आहे की गृहस्थाश्रम जे आहे ना, त्या गृहस्थाश्रमाकरता शास्त्रकार असं वर्णन करतात की त्या गृहस्थाश्रमी माणसाचा नेमका गृहस्थाश्रम कसा असला म्हणजे त्या गृहस्थाश्रमाला सुद्धा धन्यता देतात असं शास्त्रकार सांगतात. ते 12 प्रकारचे जर त्याच्याकडून काम घडले तर त्याचा गृहस्थाश्रम धन्य आहे. ते शास्त्रकारांचं वर्णन आहे. सानंदम सदनम सुताश्च सुधियक कांता मनोहारिणी सन्मित्रं सुधनं स्वयोषितिरतिश्चाज्ञापरा सेवकाः आतिथ्यं हरिपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे साधो संगमुपासते हि सततं धन्यो गृहस्थाश्रमाः. हे बघा 12 प्रकार सांगितलेले. गृहस्थाश्रम जर आपला धन्य करायचा असला तर हे स्वार्थी परार्थी वर्गात नेमके किती काम झाले पाहिजे किंवा त्याचा गृहस्थाश्रम जर धन्य म्हणायचा असेल तर त्याच्याकरता 12 कोणत्या गोष्टी झाल्या पाहिजे. सानंदम सदनम म्हणजे त्याचं जे घर आहे त्या घरामध्ये जर आपण प्रवेश केला तर ते आनंदी घर वाटलं पाहिजे. एकमेकांसोबत जेव्हा त्यांचा संवाद चाललेला आहे त्या संवादामध्ये एक प्रकारचा आनंद पाहिजे. नाहीतर आपण एखाद्याच्या घरात नेमकं आतमध्ये जावं आणि घरात उगा आपल्या पाऊलाची चाहूल यावी म्हणून त्यांनी शांत व्हावं. नाहीतर त्यांच्या घरात कडाक्याचे भांडणं चालूच. नवरा बायकोला धड बोलत नाही, बायको नवऱ्याला धड बोलत नाही, किंवा तो जो मुलगा आहे तो सुद्धा बापाला नीट बोलत नाही, बाप मुलाला नीट बोलत नाही. हे जे घर आहे हे आनंदी कसं राहू शकतं. सध्या जे आहे ना समाजात ही मोठी अडचण आहे बरं. प्रत्येकाच्या कुटुंबात जे आहे कदाचित सगळ्या प्रकारे सदनता असेल पण ज्याला आपण म्हणतो की एकमेकांच्या सोबत असणारा जो संवाद आहे त्याचा खूप मोठा अभाव निर्माण झालेला आहे. आनंदानं दोन जे आहेत, दोन भाऊ गप्पा मारत बसलेत आणि एक तासभर एकदम हसत खेळत बोलतात असं दृश्य जवळजवळ दुर्मिळ होत चाललेलं आहे. किंवा दोन जावा असतील त्या आनंदानं बोलतायत. एकाच आता घरात इथं गावाकडे वगैरे तसं वातावरण नसेल पण शहरात मी अनेक जागेवर असे फ्लॅट पाहिलेले आहेत की समोर मोठ्या भावाचा फ्लॅट, इकडे छोट्या भावाचा फ्लॅट, पण त्यांची महिना बोलणे नसते. एकमेकाशी एक महिना बोलत नाही. ते काय घर कामाचं. पण त्या गृहस्थाश्रमी माणसाचं घर कसं पाहिजे. सानंदम सदनम. आतमध्ये आपण गेलो तो एकमेकांच्या हास्य विनोदाचा आवाज असा आपल्याला आला पाहिजे. व्यवस्थित टापटिपीत घर पाहिजे. आपण घरात जर प्रवेश केला तर ते कुणकडच्या कुणकडे एखादी वस्तू ठेवलेली असं नाही पाहिजे. त्याला पहिला टप्पा आहे सानंदम सदनम सुताश्च सुधियक. म्हणजे जे मुलं आहेत ते मुलं त्या कुटुंबातले हुशार पाहिजे. हुशार म्हणजे असे की ते सुसंस्कारित पाहिजेत, चांगले पाहिजेत. आणि मग त्याच्याकरता नेमका आपण सुद्धा प्रयत्न केला पाहिजे की असं जर आपल्याला गृहस्थाश्रमात हे मिळवायचे तर मुलांना जे आहे ना सध्या आपण पैसे कसे कमवायचे याच्याकरता डॉक्टर इंजिनियर जसं बनवणं गरजेचं आहे तसं तुमच्या ह्या सगळे जे विद्यार्थी आहेत ह्या संस्काराची सुद्धा त्याला अतिशय गरज आहे. कारण सध्या हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. सुताश्च सुधियक म्हणजे अशा प्रकारचे चांगले मुलं जे हुशार असतील आणि नुसते हुशारच नाही तर संस्कार, त्याच्यात संस्कार अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. सांगायचा मुद्दा असा की सध्या या सगळ्या गोष्टीची अतिशय गरज आहे. सुताश्च सुधियक कांता मनोहारिणी म्हणजे आपली जी बायको आहे घरातली पत्नी जी आहे ती मनोहारिणी म्हणजे त्या नवऱ्याचं मन हरण करून घेणारी असा वाक्यतः हा अर्थ होतो. फक्त ते असं की तिच्या बोलण्यात तिच्या दिसण्यात माधुर्यता पाहिजे. दिसण्याचा जो विषय आहे तो जसा असेल तसा असेल, ते काही आपल्या हातातली गोष्ट नसते. पण बोलणं जे आहे ते पत्नीचं कसं पाहिजे, अतिशय चांगल्या प्रकारचं पाहिजे.
म्हणजे त्या नवऱ्याला घरात आल्याबरोबर असं प्रसन्नता निर्माण झाली पाहिजे. कांता मनोहारिणी सन्मित्रम, जे मित्र आहेत ते चांगले पाहिजेत. इको देऊच नका, इकोची आवश्यकताच नाही. सन्मित्र म्हणजे चांगल्या प्रकारचे मित्र पाहिजे. ज्या मित्राच्या संगतीत राहून आपला उत्कर्ष झाला पाहिजे असे त्याचे मित्र पाहिजे. सुधनम, सुधनम म्हणजे चांगल्या प्रकारचं धन त्याच्याकडे आलं पाहिजे. म्हणजे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, चांगल्या प्रकारचा व्यवहार जर त्याच्याकडून घडला तर ते सुधनम असेल. नाहीतर आमचे गुरुवर्य बाबा असं सांगत असतात, एखाद्याला पगार जर विचारला तर तो असं सांगतो की बाबा 60,000 रुपये पगार आहे पण 90,000 रुपये पडतो. मग हा जो पडणारा पाऊस आहे हा काही चांगला नाही आहे. हा कस काय येतो वरचा? काही लोक असा अभिमानानं सांगतात, पठ्ठ्यानं 5 वर्ष झाले बँकेतून पगार अजून उचललाच नाही, वरच्याच पैशावर काम. आणि मग हे वरचा जो पैसा आहे तो काही सुधनात नाही मोडत. आपले जे आहे आपल्या स्वकष्टानंच आपण ते मिळवलं पाहिजे. जर ते स्वकष्टाचं असेल, घामाचं असेल, तर त्याच पैशानं आपल्या घरातली जी संतती आहे ती चांगली होते. सन्मित्रम सुधनम स्वयोषितिरतिश, म्हणजे आपली जी पत्नी आहे त्या पत्नीशीच त्या घरातल्या माणसानं रममान व्हायला पाहिजे, किंवा ज्याला आपण म्हणू की व्यभिचारीपणा नाही पाहिजे. स्वयोषितिरतिश्चाज्ञापरा सेवका, त्याच्याकडं काही सेवक वर्ग जर असेल तर तो आज्ञाधारी पाहिजे. नाहीतर आता शेतीचं एखादं काम आहे ना, आपण त्या सेवकाला हाक मारायची आणि त्याला म्हणायचं का रे ते कुदळ कुठे ठेवलेलं आहे, त्यांना आपलं जागेवरूनच सांगायचं ते काय फावड्याजवळ ठेवलेलं आहे. आणि मग थोड्या वेळानं त्याला विचारायचं ते फावडं कुठे, आताच तर म्हणलो तुम्हाला कुदळीजवळ आहे. शेवटी तो मालक परेशान होतो, म्हणतो अरे दोन्ही कुठे सांग ना. अहो दोन्ही एकमेकाच्या बाजूलाच तर ठेवलेले. म्हणजे उठायचं नाहीच. आपण त्याला काही जरी सांगितलं तर ते आज्ञाधारी सेवक पाहिजे, लगेच करतो मालक. चाज्ञा परा सेवकाः आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम, आपल्या घरी जे आहे जे अतिथी आलेले आहेत त्या अतिथीचंही आपल्या घरात अतिशय चांगला सन्मान झाला पाहिजे. कोणी जरी आलं तर गृहस्थाश्रमाचा मुख्य धर्म आहे अतिथी धर्म. महाभारतामध्ये जे आहे, महाभारतामध्ये या गोष्टीकरता एक अध्याय खर्च केलेला आहे की आपल्याकडे जो अतिथी येतो त्याच्यासोबत आपण नेमकं कसं वागायला पाहिजे. जसा तो दुरून दिसला की आपण कोणत्याही आसनावर असलो तर तिथून उठून उभं राहायला पाहिजे. उठून उभं राहिल्यानंतर ते जसे आले आपल्याकडं, या बसा, बसल्यानंतर जे काही तुमच्याकडे जे असेल, तुमच्याकडे जशी शक्ती दिली असेल त्या माध्यमातून पूर्णच्या पूर्ण त्याची व्यवस्था करणे. त्या महाभारतात तर एवढा उल्लेख दिलेला आहे की त्याचा रात्रीचा बिछाणासुद्धा व्यवस्थित टाकायला पाहिजे. नेमकं त्याची गादी कशी टाकायची, त्याला उशाला काही पाहिजे का, बेडशीट कोणती अंथरायची, या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यात सांगितलेल्या आहेत. आपल्याला असं वाटेल की महाभारत म्हणजे नुसत्याच युद्धाच्या गप्पा आहे का. महाभारत असा ग्रंथ आहे की त्याच्यात तुम्ही आम्ही जगायचं कसं ह्याच्यासुद्धा सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. विठ्ठल विठ्ठल. आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम, हरिपूजनम म्हणजे त्याच्या घरी नित्यानं जी काही देवपूजा आहे ती अतिशय व्यवस्थितपणे झाली पाहिजे. कोणीतरी कुटुंबातील एका सदस्यानं व्यवस्थित पूजा करावी. बाकी सगळ्यांनी जे आहे त्याला काय सहकार्य करायचं तसं सहकार्यपूर्वक वातावरण तयार करून द्यायला पाहिजे. नाही तर बऱ्याच जागेवर असं आहे की त्या सगळ्या घर अतिशय चांगलं असतं आणि त्या देवघराची अवस्था अतिशय बिकट. आपण जर बघितलं तर एक कोपऱ्यात देवघराची जागा असते ना, आपण विचारायचं इथं असं कसं नाही, ते देवघर करायचं आहे अजून, सगळं झालं ते सध्या प्लॅनमध्ये आहे आपल्या, करू. पण ते देवघरसुद्धा अतिशय चांगलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यातले सर्व देवांची पूजा, त्यांचे कपडे वगैरे जसं आपल्याला असतं, ज्याला आपण म्हणतो की पूर्ण जसा शृंगार आपण आपल्याला करतो तसाच भगवंताला सुद्धा केला पाहिजे. आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम, ह्या प्रत्येक दिवशी या गोष्टी घडल्या पाहिजे. प्रतिदिनम हरिपूजनम. आणि मिष्टान्नपानम गृहे, रोज जे आहे घरात गोडधोड झालं पाहिजे. मिष्टान्नपानम गृह आहे म्हणजे रोज घरात गोडधोड झालं पाहिजे. ह्या सुभाषित हे जे वचन आहे ह्याच्यात थोडंसं आपल्याला शंका वाटते की मिष्टान्नपानम गृहे म्हणजे काय. रोजच जर गोडधोड केलं शुगरवाले मरून जातील. शुगरवाल्याचा तर कार्यक्रमच आवरून जाईल की रोज कसं काय गोडधोड करायचं.
त्याचा अर्थ असा आहे की बघा, सगळ्यात जे सुरुवातीला मी तुम्हाला म्हणलं की सानंदन सदनम, ज्या घरामध्ये हसून खेळून राहणारे जे लोक आहेत त्याच्यात तुम्ही पिठलं भाकरी जरी केलं तरी ते मिष्टान्नासारखं लागतं. नाही तुम्ही कडाक्याचे भांडणं करा एखाद दिवशी घरात, नवरा बायकोनं प्रयोग करा लागला तर आत्ताच घरी गेल्यावर करा, कशावरून तरी उकरून काढा आणि कडाक्याचे भांडणं करा आणि त्याच्यानंतर चांगला बेत बनवा आणि दोघं एकमेकाला आग्रहानं म्हणा घ्या घ्या, होईल का खाणं होईल. आणि तेच कदाचित एखाद्या वेळेस एखादा चांगला प्रसंग आठवला आणि घरी गेलो ना आपण त्याच्यात गप्पा मारता मारता जर ते खाऊ लागलो तर त्याच्यात तुम्ही काही नसू दे. कधी कधी संध्याकाळी होतं ना एखाद्या वेळेस भाजीच लवकर होत नाही, काही होत नाही, तुम्ही चटणी भाकरी खा, पण ज्याला म्हणतो आपण आनंदानं जर खाल्ली तर ते काय मिष्टान्न पानम गृहे. त्याच्या पुढची जी गोष्ट आहे साधो संगमुपासते हि सततम, म्हणजे दिवसातून आपला काहीतरी वेळ जो आहे तो साधू संतांच्या संगतीत राहायला पाहिजे, साधू संतांच्या सेवेत आपला काहीतरी वेळ गेला पाहिजे. आता योगायोगानं तुम्हाला इथं चांगली संगती आहे, नित्यानं तुम्ही जाऊ शकतात, बाबांकडे बसा, काही 4 गोष्टी त्यांच्या नित्यानं ऐकून घ्या. पण ज्याच्याकडे ही व्यवस्था नसेल त्यानं काय करायचं, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, हे ग्रंथ घ्या, हे जवळच आहेत. ज्ञानेश्वरी उघडली म्हणजे ज्ञानोबा राय आपल्यासोबतच बसलेले. तुम्ही एकनाथी भागवत उघडा, आपल्यासोबत नाथ महाराज आहेतच. गाथा उघडा, तो कुब्बाराय तुमच्या संगतीलाच आहेत. हे करा. त्याच्यानंतर साधो संगमुपासते हि सततम, नित्यानं आपल्याकडून काहीतरी उपासना निश्चित घडली पाहिजे. रोज काहीतरी छोटा का होईना आपल्याकडून नित्यनेम घडला पाहिजे, उपासना घडली पाहिजे. एखाद्या ग्रंथाचं नित्यानं अवलोकन म्हणा, हरिपाठ आहे, हनुमान चालिसा आहे, काहीतरी नित्यानं आपल्याकडून ते घडलं पाहिजे, ती उपासना नित्यानं घडली पाहिजे. या जर 12 गोष्टी आपल्याकडून घडल्या तर आपला जो गृहस्थाश्रम आहे तो कसा होतो, धन्यो गृहस्थाश्रमा हा विठ्ठल विठ्ठल. सांगण्याच्या पाठीमागे तात्पर्य असं की आपला जो विषय निघाला होता की स्वार्थी परार्थी वर्गात जो वर्ग मोडतो तो इतरांच्या कामाला येणारा वर्ग आहे आणि तो इतरांच्या कामाला येणाऱ्या वर्गाकडूनही कसं घडलं पाहिजे याच्याकरता तुम्हाला सांगितलं. जसे हे तुम्हाला आत्ता मी वर्ग सांगितले हे तर झाले संसारातले वर्ग, पण असेच वर्ग जे आहे हे परमार्थात सुद्धा आहे. बरं, परमार्थात सुद्धा एक स्वार्थी वर्ग आहे, एक परार्थी वर्ग आहे आणि एक स्वार्थी परार्थी वर्ग आहे. स्वार्थी वर्ग म्हणजे असा की त्यानं त्याची साधना करायची आणि साधना करून त्यानं त्याचं मिळवायचं, पण इतरांच्या काही कामाचं नाही. जसं आपण अनेक गोष्टी ऐकतो की एखादा योगी असेल किंवा एखादे साधू संत गिरीकंदरामध्ये जाऊन तपश्चर्या करायची, स्वतः भगवत प्राप्ती करून घ्यायची, त्या ब्रह्मानंदाची प्राप्ती आपण स्वतः करून घ्यायची, पण मग लोकांमध्ये मिसळायचंच नाही. उलट ज्याला योगाभ्यास वगैरे जर करायचा असलं ना तर त्यांना आपला जो संघ आहे तो म्हणजे लोकांच्या पासून त्यांना बाजूला व्हायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराज सांगतात की बहु योगाभ्यासी हाव विजनाकडे धाव नसा हे जो नाव संघाताचे. ज्याला योगाभ्यास वगैरे करायचा असेल त्यांना लोकसंपर्क जो आहे तो तोडायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय त्या गोष्टी घडतच नाही. पण मग तो वर्ग जो आहे तो त्यानं स्वतः मिळवला, पण जे मिळवलं जसं त्याला म्हणतो की जिसने मिलाया उसने छिपाया, तो इतरांच्या काही कामाला आला नाही. दुसरा वर्ग आहे परार्थी वर्ग. परार्थी वर्ग म्हणजे असा की दुसऱ्यांच्याकरता सगळं सांगायचं, पण ते आपल्याकडे नेमकं आहे तरच आपण देऊ शकतो ना. दुसऱ्यांच्याकडे सांगायचं म्हणजे एखाद्या गावात जर सप्ताह असला ना, आता इथं असतील नसतील मला नाही माहिती, पण काही काही कार्यकर्ते लोक असतात असे, आपल्याला सांगतात सगळ्याला पारायणाला बसायचं बरं, आणि आपण जर त्यांना विचारलं तुम्ही, नाही मी वरचे कामं करतो. आता वरचे कामं नेमकं त्या 2 तासात असतात का? आमचे गुरुवर्य बाबा नेहमी सांगतात, एकदा गावाकडे एक पारायण सोहळा झाला आणि त्यावेळेस असं झालं की नेमकंच त्या लोकांना आवड लागण्याचा तो कालावधी, आणि ते पारायण वगैरे बाबांनी इथून ग्रंथ वगैरे घेऊन गेलेत, 100 ग्रंथ इथून गावाकडे गेले, आणि त्याच्यानंतर सगळ्यांना सांगितलं की पारायणाला बसा.
त्यांनी पहिल्या दिवशी पारायणाला असे 10-5 मुलं बसून दिले ज्यांना व्यवस्थित वाचता येत नाही, आणि काही म्हातारे कोतारे ज्यांना दिसत नाही आणि ज्यांना काहीच ऐकू बी येत नाही असे. जेव्हा बाबांनी सुरुवातीचा एक टप्पा घेतला आणि मग त्या कार्यकर्त्यांना बोलवलं, का रे म्हण तुम्ही कसं काय पारायणाला नाही? ते म्हण नाही महाराज आम्हाला वरचे काम आहे, वर्गणी वगैरे पंक्ती वगैरे. बाबा म्हणले ते जे काय वर्गण्याचे कागद आहेत तुमचे ती आणून ठेवा, तुम्हाला काय वर्गणी कमी पडली ती शेवटच्या दिवशी आपण करून घेऊ, पण चुपचाप पारायणाला बसायचं. विठ्ठल हे झाले परार्थी वर्गातला हा वर्ग आहे. त्याच्यात बरेच जण येतात, त्याच्यात कीर्तनकार वर्गसुद्धा मोडतो. त्याला स्वतःला त्याच्यातलं काही आहे का, त्याच्या जीवनात काही एखादी अनुभूती आहे का? नाही तर मग जर लोकांना सांगायचं आहे, आता समजा कदाचित कीर्तनकारानंच लोकांना सांगायचं हरिपाठ म्हणत जा बरं रोज, बरं का हरिपाठ म्हणत जा, आणि त्यालाच विचारा तर तोच त्याच्यात पाहून म्हणतो हरिपाठ, त्याचाच हरिपाठ पाठ नाही. अशी जर अवस्था असेल तर त्यालासुद्धा ते उपदेश करून काही कामाचं नाही. त्याच्या उपदेश जे आहे तो लोकांवर काही असर पण करत नाही. कारण ज्याच्या जीवनात काहीतरी उपासना घडली, एखाद्या साधूंच्या संगतीत राहिलेले आहेत का, कुठे काही श्रवण घडलेलं आहे का, त्याच्यानंतर नित्यानं काही उपासना आहे का, त्या संतांवर श्रद्धा आहे का, त्याच्यात जे सांगितलेले नियम आहे त्याच्यावर आपलं जीवन आरूढ आहे का, ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण अवलोकन करत नाही, मग तो किती जरी चांगला बोलत असला तरी तो परार्थी वर्गातच मोडतो. आणि हे जे बोलणं आहे हे काही माझं बोलणं नाही, हे साधू संतांचंच बोलणं आहे. की तुम्ही किती जरी सांगितलं, ज्याला आपण म्हणतो लोका सांगे ब्रह्मज्ञान, आणि आपण गोल्डे पाषाण विठ्ठल विठ्ठल. सांगे आन करी तेथे कैसे ब्रह्मज्ञान, तेथे कैसे ब्रह्मज्ञान, तेथे कैसे ब्रह्मज्ञान. सांगे आन करी तेथे कैसे सांगे आन करी आन तेथे कैसे ब्रह्मज्ञान. अतिशय सुंदर प्रमाण दिले बाबांनी. खरीच गोष्ट आहे ना, जर ते नाही त्याच्याकडे असलं काही तर त्या सांगून तरी त्या गोष्टी काय उपयोग आहे. या प्रसंगावर जे आहे ना पूजनीय परमश्रद्धेय राऊत बाबांची आठवण झाली. बाबा राऊत बाबा नेहमी त्यांच्या कीर्तनात सांगतात की गाथ्यामध्ये अभंग जे आहेत ना ते सामान्य लोकांकरता कमी आहेत. त्यांचं म्हणणं आहे की बुवा लोकांकरता जास्त अभंग आहेत. त्यांनी नेमकं कसं वागायचं, त्यांनी नेमकं कसं राहायचं, त्यांच्या जीवनात नेमकं तसं घडतंय का, नसल घडत तर आपण परीक्षण करायचं. ते असं नाही म्हणतात स्वतःचा पेपर स्वतःच तपासा. पण सध्या असं झालं की आपल्याला दुसऱ्याचा पेपर व्यवस्थित दिसतो पण आपला स्वतःचा पेपर दिसत नाही, असं ते नेहमी कीर्तनात सांगतात. विठ्ठल असो. तर सांगण्याचं तात्पर्य असं की दुसरा वर्ग जो आहे परमार्थातला तो परार्थी वर्ग आहे, आणि तिसरा जो वर्ग आहे ना तो स्वार्थी परार्थी वर्ग आहे. आता हा जो स्वार्थी शब्द इथं आपण वापरतोय याला असा संकुचित ह्याच्यानं घेऊ नका, नाहीतर आपल्याला असं वाटतं की हा स्वार्थी शब्द कसं काय. तर या वर्गात जे आहे ना स्वार्थी परार्थी म्हणजे असं की आपल्या जीवनात अगोदर ते मिळवलं आणि मग ते मिळवून जे आहे ते लोकांकरता ते उघडं केलं. अशा वर्गातले जे साधुसंत मंडळी आहेत त्यापैकी एक जे संत आहेत, एक जे साधू आहेत ते आजच्या कीर्तनात आपण ज्यांचा अभंग घेतला आहे ते श्री तुकोबार आहे, त्या वर्गातले होते. हे विठ्ठल तुकोबारायांचं जर जीवन आपण बघितलं तर त्यांच्या चरित्रातला भाग बघा. त्यांच्या चरित्रात
अगोदर जे आहे सुरुवातीचा ज्याला आपण म्हणतो की ज्या संसारी जे आहेत, ज्याला 3 टप्प्यात सुद्धा त्यांच्या चरित्राचं आपल्याला बघता येतं की सुरुवातीला संसारी असणारे तुकोबबार आहे, नंतर साधक असणारे आणि सिद्ध अवस्थेला गेलेले. तसं तर असं आहे की हे चरित्राचा अभ्यास करण्याकरता हे आपण टप्पे पाडतो की आपल्याला ते सोपं जावं. अन्यथा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या काही त्यांना असं थोडी होतं की आपल्यासारखं प्रयत्नानं काही मिळवलेलं होतं. पण आपल्याला जर हे करून नाही दाखवलं तर हे नेमकं आपल्याला कसं कळावं ते सांगण्याकरता या सगळ्या गोष्टी की संसारातही कसं राहायचं, त्याच्यानंतर साधना जर करायची असली तर ती साधना कशी करायची. तुकोबरायांची तुम्ही साधना बघा जीवनातली. एकांत जेव्हा तुकोबरायांनी गाठला आणि भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, तर तिथे भुरड्या डोंगर, या सगळ्या डोंगरावरची जी त्यांची साधना जर आपण बघितली तर असं आहे त्या चरित्रात उल्लेख की त्यांनी 1000 वेळा जे आहे ते एकनाथी भागवताचं पारायण केलं आहे, 1000 पारायण ज्ञानेश्वरी ग्रंथाचं केलं आहे. म्हणजे ही जी साधना आहे ही साधना त्यांच्या जीवनात अगोदर त्यांनी केली आणि मग आता जे आहे, मग आता जे आपण मिळवले त्या साधनेतून ते लोकांना मिळालं पाहिजे ही तळमळ त्यांच्या अंतःकरणात आहे. ही तळमळ का असते त्याचं कारण असं आहे की साधू संतांचा जो इथे अवतार आहे ना, तो जगाच्या कल्याणाकरताच अवतार झालेला असतो. जगाच्या कल्याण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवीती परोपकारी. हा जो काही सगळा आपला आयुष्याचा जो काही कालावधी आहे हा फक्त आणि फक्त इतरांच्याच उपयोगात येण्याकरता त्यांच्या अवताराची योजना आहे. विठ्ठल असंही जे आहे ना, साधू संतांचं जे आयुष्य आहे ते नेमकं कसं पाहिजे ते ज्ञानोबारायांनी सुद्धा श्री निवृत्तीनाथ रायांकडून मागून घेतलेलं आहे. जे आपण नित्यानं पसायदान म्हणतो त्या पसायदानामध्ये ज्ञानोबारायांचं मागणं बघा निवृत्तीनाथांकडे काय आहे. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता. एकदा का त्यांनी त्यांच्या जीवनात ती गोष्ट संपादन केली की आता त्यांनी एका जागेवर बसायचं नाही. त्यांनी जे आहे प्रत्येक भूतमात्राच्या मध्ये येऊन प्रत्येकाला ते द्यायचं आहे. जे त्यांना मिळालं आहे ते सगळीकडे मिळालं पाहिजे, या तळमळीनं ते जगले पाहिजे किंवा या तळमळीनं त्यांचं सगळं आयुष्य पाहिजे, अशी श्री ज्ञानोबारायांची जी मागणी आहे या मागणीला प्रत्येक साधू संतांनी ज्याला आपण म्हणू प्रतिसाद दिलेला आहे. आणि त्या प्रतिसादा अंतर्गत जे आहे आता श्री तुकोबराय जे आहे ते असं सांगतायत की नेमकं मी माझ्या जीवनात जे मिळवलं आहे ते तुम्ही त्या तुमच्या जीवनात मिळवा, इतर जागेवर तुम्ही जाऊ नका, असं ते अभंगाच्या पहिल्या चरणात.
वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रान भरी. श्री तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सांगतायत की मी ज्या रसाचं सेवन करतोय त्या रसाचं सेवन तुम्ही सगळेजण करा. आता नेमका हा रस कोणता, श्री तुकोबाराय जो सांगतायत तो रस कोणता, सेवितो हा रस म्हणण्याच्या पाठीमागे तो रस कोणता, त्याच्यानंतर वाटितो अनिका म्हणजे असा तो रस वाटता येतो का, त्याच्यानंतर घ्यारे होऊ नका रान भरी, या दोन्ही तिन्ही गोष्टींचा जो ह्या चरणात आपल्याला विचार करायचा आहे. सगळ्यात अगोदर तर नेमका हा रस कोणता, सेवितो हा रस म्हणण्याच्या पाठीमागे तुकोबाराय नेमकं कोणत्या रसाचं सेवन करत होते, सेवन करताना तुकोबारायांनी नेमका कोणता रस आपल्याला सांगितलेला आहे, नेमका आपल्याला जेवढे जेवढे रस माहिती त्याच्यापैकी कोणता रस आहे का. तर सगळ्यात अगोदर जर आपण बघितलं तर आपल्याला जेवढे जेवढे रस माहिती आहेत, बोलू नका विठ्ठल विठ्ठल, आपल्याकडे आपल्याला जे प्रामुख्यानं रस माहिती आहेत तर सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती आहे की बाबा आंब्याचा रस सांगतायत का, किंवा लिंबाचा रस आहे का, किंवा सध्या आता मिळणारा ऊसाचा रस आहे का, असे कोणते रस आहे का. अनेक प्रकारचे रस आहेत. आपल्याला ज्या ज्या काही व्यवहारात आपल्याला रस माहिती आहेत, कितीतरी गोष्टींचे रस निघतात. कुठं मोसंबीचा रस असतो, कुठे कशाचा रस असतो. आत्ता सध्याच निवडणुका होऊन गेल्या आहेत, त्यांनासुद्धा एक विशिष्ट प्रकारचा रस माहिती आहे, पण त्या रसात आपल्याला काही रस नाही, त्याच्यामुळे तो रस काही आपल्या कामाचा नाही. असे अनेक प्रकारचे रस आहेत. मग श्री तुकोबाराय जे रस सांगतात तो नेमका ह्याच्यातला कोणता रस आहे. असं होतं की बाबा आंब्याचे दिवस होते, चांगल्या प्रकारचा आमरस बनवला आणि तो सेवन करता करता जसं आपल्याला आनंद वाटावा की आपण स्वतः घेतोय, या या घ्या चांगला रस आहे, मी याचं सेवन केलं आहे, तुम्ही पण घ्या, असं जर आपल्याला कदाचित वाटत असेल तर त्याची जी अशी जी शंका आहे लगेच त्याचं उत्तरार्धात त्याचं ज्याला म्हणतो शंकेचं समाधान आहे की घ्या रे होऊ नका रान भरी. म्हणजे रान भरी होऊ नका म्हणजे पंचविषयात जर हा रस मोडला असता तर तुकोबारायांनी कशाला इकडं अलीकडं सांगितलं असता, पुढे हे सांगितलंच असतं की घ्या रे होऊ नका रान भरी. म्हणजे जर पंचविषयातलाच हा जसा एखादा रस असला असता तर तुकोबारायांनी पुढे असं चरण सांगितलंच असतं. म्हणजे त्याच्यापैकी हा कोणताच रस नाही. मग हा नेमका कोणता रस आहे. तसं रस हा जो विषय आहे ना, हा रस या विषयाला जे आहे ना शास्त्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे या रसाचं वर्णन केलेलं आहे. विठ्ठल शास्त्रकार जे आहे ना याला 9 रस जे आहेत ते शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. शृंगार वीर करुणा अद्भुत हास्य भयानका बिभत्स रौद्रो शांतस्य काव्ये नवरसा मताहा. या नवरसापैकी नेमका कोणता रस आहे का ह्याचाही आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की याच्यापैकी नेमका कोणता रस आहे. आता शृंगार रस म्हणजे नेमकं काय. शृंगार रस म्हणजे असा आहे की आपण नित्यानं अनेक जागेवर बघतो की पती पत्नीमधला जो संवाद आहे तो शृंगार रसामध्ये आहे, त्याला आपण शृंगार रस म्हणतो. किंवा नित्यानं नाटक वगैरे आहेत, सिनेमे वगैरे आहेत, त्याच्यात जे दाखवल्या जातात तो शृंगार रस आहे. पण तो शृंगार रस जो आहे जसा तिकडं आहे तसा इकडे सुद्धा आहे. आपण जर अनेक ग्रंथांचं जर अवलोकन केलं तर त्या ग्रंथामध्ये सुद्धा शृंगार रसाची अनेक जागेवर गोष्टी आल्या आहेत. जेव्हा रुक्मिणी आईसाहेबांनी भगवंतांचं जे वर्णन ऐकलं आणि ते ऐकल्यानंतर रुक्मिणी आईसाहेबांनी जे भगवंताला पत्र लिहिलं, रुक्मिणी स्वयंवर ज्याला आपण म्हणतो, त्या पत्रातलं जर पहिल्याच आपण श्लोक बघितला तर त्याच्यात सुद्धा जे आहे आईसाहेब वर्णन करतायत. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंगतापम रूपम दृशाम दृशिमतामखिलार्थलाभम त्वयि अच्युता विशति चित्तम पत्रपम मे. त्याच्यामध्ये असं सांगतायत की भगवंता तुमचे जे गुणानुवाद आहे, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते, ह्या कानानं तुमचे गुणानुवाद ऐकल्यामुळे
निर्विश्य कर्ण विवरैर्हरतोंगतापम. या कानाच्या माध्यमातून ते माझ्या हृदयामध्ये आल्यामुळे हरतोंग तापम म्हणजे त्रिविध तापानं जे तापलेलं सगळं काही आहे त्या सगळ्या तापाची शांती करणारं हे तुमचं सगळं वर्णन आहे. हा सगळा जो भाग आहे हा शृंगार रसातलाच आहे. फक्त त्यांच्या शृंगार रसात आणि इकडच्या शृंगार रसात एवढाच फरक आहे की इकडं जे आहे इकडे त्याच्यात विकार असतो आणि ते विकार रहित असा शृंगार रस आहे. विठ्ठल तर हे झालं शृंगार रस. त्याच्यानंतर शृंगार वीर. वीर रसाच्या सुद्धा अतिशय किती गोष्टी आपण ऐकतो. हे जे आता आपल्याला वेगवेगळे पराक्रम आपण ऐकतो तो चांगल्याच्या शरीरात काय होतो वीर रसाचा संचार होतो. आपण आता शिवाजी महाराजांच्या वगैरे काही गोष्टी ऐकतो तर ज्याला काही कळत नाही त्याला सुद्धा काय होतं एकदम स्फुरण होतं. तुम्ही नुसतं त्यांचं नामस्मरण करून बघा. आपण जर म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय श्रीराम, जय श्रीराम. बघा आता आपल्या बळ असो नसो काय झालं लगेच आपल्या अंगातला जो संचार आहे ह्याला काय म्हणतात वीर रस म्हणतात. हा वीर रस आहे. तुम्ही त्यांच्या नुसत्या गोष्टी ऐकून बघा. एखादा जर पोवाडा म्हणणारे जे असतात ते पोवाडे म्हणणाऱ्यांनी जर नुसतं असं सांगितलं की अफजल खान जे आहेत त्यांच्याकरता शिवाजी महाराज निघालेले आहेत एवढं म्हटल्याबरोबर आपल्याला ज्याला काही ज्याच्या अंगात बळ नाही त्याच्या अंगात सुद्धा वाटतं काय करायचं आणि काय नाही. ह्या सगळ्या गोष्टी कशातल्या आहे ह्या वीर रसातल्या गोष्टी आहे. शृंगार वीर करुण कारुण्य रस आहे ज्याच्यात भगवंताची भेट आणि आपली भेट होईल का नाही याच्यात जे ज्याला म्हणतो आपण आर्त भाव असतो. म्हणजे कारुण्य रसामध्ये जे आहे ना भगवंताच्या भेटीविषयी जो साधक आहे जो भक्त आहे त्याच्या अंतःकरणात जी तळमळ लागलेली असते त्यावेळेस तो बऱ्याच वेळा अशा काही गोष्टी असतात ज्या कारुण्य रसातल्या आहेत. कोई कहियो रे प्रभु आवन की मन भावन की. कोई कहियो रे प्रभु आवन की. त्या भगवंताची आणि आपली भेट होईल का नाही. आपण ही आवे लिख नहीं भेजे नदिया बहे जैसे सावन की. कोई कहियो रे प्रभु आवन की. हे भगवंता तुम्ही आम्हाला सांगून गेलेत की तुम्ही आम्हाला भेट देणार आणि आता केव्हा भेट होईल तुमची. तुम्ही बघा कधीतरी एखाद्या वेळेस जे ना त्या गोपीगीतात सुद्धा बघा तुम्ही गोपीगीत जर वाचलं तर भगवंतांचा त्यांचा जो विरह झाला होता त्या विरहामध्ये त्यांना जे दुःख झालं ते कारुण्य रसात आहे. शृंगार वीर करुणा. त्याच्यानंतर अद्भुत रस आहे. अद्भुत सुद्धा रस आहे की खूप मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा अद्भुत प्रकारे सांगणं. कधी जे आहेत असे गप्पा मारणारे काही लोक असतात ते गप्पा मारणारे सुद्धा अशा अद्भुत रसाच्या खूप गप्पा मारतात. एकानं सांगता असं सांगितलं म्हणे मी एवढं मोठं शेत पाहिलं म्हणे एवढं मोठं शेत पाहिलं की इकडून जर पेरणी करायला सुरू केली की शेवटच्या टोकाला जर आपण गेलो तर मागचं पीक काढणीला येतं म्हणे. आता ह्या गोष्टी काय झाल्या अद्भुत रसाच्याच गोष्टी आहे ना. मग ते दुसराही गप्पा मारणारा काही साधन असतो कारण वाटावर गप्पा मारणारे जे लोक असतात ते खूप भारी असतात एकापेक्षा एक असतात. ज्यांनी त्याचा अनुभव घेतला असेल त्यांना माहिती असेल. त्या दुसऱ्यानं लगेच सांगितलं मी सुद्धा एवढा मोठा एक पाईप पाहिला म्हणे इकडून जर 5 वर्षाचं एखादं पोरगं सोडलं म्हणे त्या पाईपाच्या सुरुवातीच्या तोंडाला तर शेवट तिकडून निघेपर्यंत ते 70 वर्षाचं म्हातार होऊन जातं. आता या गोष्टी ऐकल्यानंतर त्या दुसऱ्याला वाटलं असं कसं असू शकतं एवढा मोठा पाईप पण कुठं ठेवतील. म्हणजे तुझ्याच शेतात जे शेत तू आता आम्हाला सांगितलं त्याच शेतात. म्हणजे या सगळ्या गोष्टी कशाच्या आहे अद्भुत रसाच्या आहेत. पुराणात सुद्धा जे ना अशा बऱ्याचशा गोष्टी अद्भुत रसाच्या. तुम्ही कधी बघा त्या पुराणात वगैरे अशी कथा आलेली आहे की कुंभकर्ण जे आहे तो 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागा असायचा. तर 6 महिने झोपणं हे सुद्धा अगोदर अद्भुत रसातच आहे. त्याच्यात परत अद्भुत रस असा की 6 महिने जरी झोपला तरी हे दाढी कटिंग या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील ना कारण ते 6 महिने निसर्ग आहे ते वाढणारच आहे.
नेमकं असं झालं की न्हाव्यानं एकदम नवा वस्तारा घेतला आणि आज जे आहे कुंभकर्णाची दाढी करायची, त्याच्या छातीवर वगैरे असं तुम्ही थोडंसं विचार करा, मोठं महाकाय शरीर आहे, छातीवरच बसला आणि त्याची दाढी चालू आहे करणं. करता करता असं झालं की त्या कुंभकर्णानं मोठ्यानं श्वास घेतला आणि याचा जो वस्तारा आहे तो निघून गेला आतमध्ये. तळमळ वाटायला लागली की हे दाढीचे आपल्याला देणार किती, 70 रुपये देणार होता. आता त्या काळचा कशाला आत्ताच सांगू. आणि हे 70 रुपये समजा ह्याचे घ्यायचे आपल्याकडून, आपलं 500 रुपयाचा वस्तारा गेला. वस्तारा आणणं काम आहे. आणि ते नाकात जे आहे, नाकाच्या आतमध्ये जायला रस्ता होता, म्हणजे एवढं मोठं नाक होतं की तो आतमध्ये गेला तिथं. आता गेल्यानंतर बराच 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर पुढे गेला. त्याच्यानंतर तो वस्तारा शोध होता, तर तेवढाच त्याला तिकडून 1-2 माणसं दिसले. राम 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 झालं दोघांचं. कसं काय म्हणे इकडं, पण मला वाटतं राम राम नाही म्हणायला पाहिजे, रावण रावण म्हणायला पाहिजे. विठ्ठल ते दोघांचं ज्याला म्हणतो आपण राम राम झालं. त्याच्यानंतर तो म्हणे कसं काय इकडं. काही नाही म्हणे, मी माझा वस्तारा होता, नवीन होता, तो हरवला. त्या दुसऱ्या माणसानं सांगितलं, भल्या माणसा 6 महिन्या अगोदर जोरात ह्यानं थोडा एक श्वास घेतला म्हणे, माझा एक उंटा आतमध्ये गेलेला आहे आणि तू आपला वस्तारा शोधायला आला. म्हणजे या गोष्टी कशा आहे, ह्या अद्भुत रसातल्या गोष्टी. असे कितीतरी पुराणात उदाहरण आहे अद्भुत रसाचे. शृंगार वीर करुणा अद्भुत हास्यरस आहे. हास्यरसात सुद्धा जे आहे आपण कितीतरी वेळा कितीतरी गोष्टी ऐकतो की त्याच्यानं विनोदाची निर्मिती होऊन जाते आणि हसू येतं आपल्याला. ते आजकालमध्येच पेपरमध्ये एक विनोद आला होता. त्याच्यात त्या नवरा बायकोच्या मध्ये संवाद झाला आणि बायकोनं असं सांगितलं, का हो म्हणे, मी जर मेली तर तुमचं काय होईल. तो म्हणे, मी तर वेडाच होऊन जाईल म्हणे तू जर मेली तर. बायकोला लई चांगलं वाटलं. ते बायकोनं सांगितलं, अहो म्हणे वेडा होईल हे ठीक आहे, पण मग तुम्ही दुसरं लग्न करताल का. तर तो म्हणे, वेड्याचा काय भरोसा म्हणे. म्हणजे हे कशातलं बोलणं झालं, हे हास्यरसातलं बोलणं आहे. हे हास्यरस तर असं आहे की सध्या एवढी गरज झालेली आहे हास्यरसाची की माणसं जे आहेत असे चेहरे विनाकारण गंभीर करून असतात. कीर्तनात जरी बसले ना की असं त्यांना वाटतं काहीतरी गंभीर चेहऱ्यात बसा. कशाला गंभीर चेहऱ्यात बसायचे. जे काही आहे ते आपल्याला चांगलं वाटावं म्हणून इथं आपण आलो. पण ते जर असं हास्य नसलं तर मग ते सकाळी सकाळी बऱ्याच शहरात असे क्लासेस आहेत की सकाळी सकाळी कसं हसायचं शिकवलं जातं. त्यात हास्ययोग होतो विनाकारण. मग मोठ्या मोठ्यानं हसा आपलं आणि मग विनाकारण तसं हसावं लागतं. आळ्या पिळ्या देत ते हसायचं शिकवतं. पण ते पण गरजेचं आहे बरं. ते जर नसलं ना जीवनात तर माणूस अतिशय उदासीन होऊन जातो. मग ते तसं राहिलं का ज्याला आपण म्हणतो डिप्रेशन वगैरे असे ते त्याच्याकडे जवळ आजार येऊ लागतात. मग शृंगार वीर करुणा अद्भुत हास्य भयानक नावाचे पण रस आहे. भयानक भयानक गोष्टी असतात. ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायामध्येच ज्यावेळेस ते शंखनाद वगैरे होऊ लागला, पांचजन्यम ऋषिकेशो तर हे अशा प्रकारचे वेगवेगळे जे शंख आहेत ते जेव्हा नाद होऊ लागला तर त्या पृथ्वीची नेमकी अवस्था अशी झाली की ते सुद्धा ज्ञानोबराय वर्णन करतायत. पृथ्वी तळ उलटो पाहत आकाश असे आसुडत ते दसडा होता नक्षत्रांचा. बघा तुम्ही आता ह्याच्यात काय सांगितलं की पृथ्वी जी आहे ती जस काय आता हे होऊ लागली, ज्याला आपण म्हणतो डळमळीत होऊन आता काहीतरी त्याचं होऊ लागलं. हे जे वरचे सगळे नक्षत्र वगैरे त्याचा सडा पडू लागला. वरतून असं झालं की आता त्यांना असं वाटायला लागलं की आता नेमकं या पृथ्वीचं काय होईल. अजून तर ते युद्ध वगैरे ते पुढच्या गोष्टी राहिल्या. जे पर्वत वगैरे आहेत त्याचं सुद्धा वर्णन आहे पुढच्या ओळीमध्ये. सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवत झाली ऐशी एकटाई पिकली सत्यलोकी. सगळ्यांना असं वाटायला लागलं देव वगैरे जे ते एकमेकात चर्चा करू लागले. चर्चा अशी करू लागले की अरे अजून तर ह्याचा टाईम यायचा बाकी आहे, अजून तर हे नेमकं सुरू झालं आहे आणि हे युद्ध वगैरे व्हायचं दिलं सोडून आणि मध्येच प्लॅनिंग चेंज झालं काय. ज्याला आपण म्हणतो की सृष्टीचा आता समाप्त करायचे लक्षात आलं काय, असं काही देवाचं नवीनच प्लॅनिंग झालं काय, असं एकमेकात चर्चा सुरू झाली देवादिकांची. या सगळ्या ज्या गोष्टी या कशातल्या आहे, भयानक रसामधल्या आहे. ह्या भयानक गोष्टी असतात. काही काही अशा ज्या आहेत ना खेडोपाडी पण अशा लई भयानक भयानक गप्पा मारतात. काही काही लोक असं सांगतात असं. कधी कधी जर आपण बसलो आणि त्यांच्याकडं, आता मलाच एक ऐकलेली गोष्ट सांगतो मी तुम्हाला. एकाने असं सांगितलं म्हणे किर्र अमावस्याची जी रात्र असते म्हणे
त्या रात्री असं असतं म्हणे की ती वर जे ना म्हणे ती एक घार असते म्हणे, आणि खाली जर लहान मुलाचे जर कपडे जर वाळू घातलेले असले म्हणे, तर तिथून जर एखादा कपडा ती घेऊन गेली, ती काय करते म्हणे एखाद्या झाडाला बांधते, त्याच्यात एक खडा ठेवते, आणि त्या खड्याला जसं असं झोका देऊ लागली का ते इकडं बाळाची तब्येत बिघडून जाते. आता ह्या कशा गोष्टी भयानक गोष्टी ना, विनाकारण ते काहीच नसतं असं, पण ह्या गोष्टी अशा करायच्या आणि एकमेकाला विनाकारण त्या रसात आटवायचं. अद्भुत हास्य भयानका. त्याच्यानंतर बिभत्स्य रस आहे. बिभत्स्य रस सुद्धा आहे. तुम्ही कितीतरी वेळा असं होतं की एखादी गोष्ट अतिशय किळसवाणी होऊन जाते, त्याला बिभत्स्य रस म्हणतात. ते एक पेशंट जे आहे ना तो डॉक्टराकडे गेला, आणि डॉक्टराकडे गेल्यानंतर त्या पेशंटनं असं सांगितलं, डॉक्टर मला जे आहे ना कसं तरी म्हणे एकदम पोट दुखतंय, जुलाब लागल्यात म्हणे. मग ते आता डॉक्टरांना चुपचाप गोळ्या द्यावा, पण त्या डॉक्टरांनी सुरू केलं, किती होत आहेत तुम्हाला पातळ, किती जुलाब होत आहेत पातळ. आता ते काय बोलायची गोष्ट आहे का. मग हा पेशंटला काही राहवलं नाही, त्या पेशंटनं सांगितलं की म्हणे तुम्ही डॉक्टर त्याच्यानं नाही का गुळणा करू शकता एवढं पातळ. हा कसा आहे, हा बिभत्स्य रस आहे. आपल्याला ऐकल्यानंतर सुद्धा कसं तरी वाटतं, काही पण त्यांच्यातलं बोलणं असतं. आता ह्या कितीतरी गोष्टी अशा, ते तसेच जे पेशंट आहे ना, असे काही काही पेशंट पण असतात, काही काही डॉक्टर पण असतात. त्या डॉक्टरकडे ते काही राहवलं नाही, दुसऱ्या दिवशी दुसरा पेशंट आला, परत त्या पेशंटला तोच प्रश्न, काय झालं म्हणे नेमकं. त्यानं सांगितलं पोट बिघडलं, कदाचित आषाढाचा महिना असेल, तेच गिऱ्हाईक जास्त असतील. त्यांना सांगितलं की बाबा खूप पातळ संडास होत आहेत म्हणे, पोट खराब झालेलं आहे. त्या डॉक्टरला काही राहवलं आणि ते डॉक्टर म्हणे ह्याला काही आता बोलूच नाही द्या. त्या डॉक्टरला सांगितलं जाऊ दे, होत असले तर व्हायचं, तुला कुठं गौऱ्या थापायच्या मग त्याच्या. हा कसा रस आहे, हा सगळ्याच्या सगळा बिभत्स्य रस आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि रौद्र रस आहे. ह्याच्या पुढचा जो रस आहे ना तो रौद्र रस आहे. रौद्र रसामध्ये सुद्धा अतिशय अशा काही काही गोष्टी असतात की त्याच्यात रौद्र रसाची निर्मिती होते. ज्यावेळेस हे सती माता जे आहे ना ते त्यांनी ते आतमध्ये दहन करून घेतलं, भगवान शंकराचा वगैरे अपमान झालेला त्यांना सहन झाला नाही, त्यावेळेस जे आहे ना त्यांनी त्या आपल्या ज्याला आपण म्हणतो केस मोकळे सोडले आणि त्याच्यातून ते कृत्याला प्रगट केलं न. ते का विठ्ठल विठ्ठल. चुकून कृत्य आलं ते वीरभद्र नाव जे आहे, वीरभद्र नावाच्या ह्यांना प्रगट केलं. तो त्यांच्याच ज्याला म्हणू आपण सेवकातला एक सेवक, आणि तिथं जाऊन त्यांनी जो काही सगळ्या नंदीगण वगैरे जे आहे त्यांनी जो विध्वंस केला, तो सगळा विध्वंस जो आहे ना तो रौद्र रसाचा आहे. बिभत्स रौद्रो. आणि हे 8 रस झाल्यानंतर शांतस्य काव्ये नवरसा मता. हा सगळ्यात शेवटीला जो रस आहे ना तो शांत रस आहे. शांत रस म्हणजे असा की त्या रसामध्ये इतर कोणताही रस नसतो, अतिशय शांत रस, ज्याला ब्रह्मरस सुद्धा म्हणतात. मग श्री तुकोबाराय जो आपल्याला म्हणतात की सेवितो हा रस, मग त्याच्यातला नेमका कोणता रस आहे, ह्या नवरसामधला तो नेमका कोणता रस आहे, की हा म्हणण्याच्या पाठीमागं असा आहे की एक तर ते एकवचनी झालं, म्हणजे हा रस आहे म्हणजे तो एकच रस आहे ह्याच्यापैकी कोणता तरी. मग या नवरसापैकी तो नेमका कोणता रस आहे. बिभत्स्य रस आहे, हास्य रस आहे, रुद्र रस आहे, की भयानक आहे, अद्भुत आहे, या नेमका कोणता रस आहे. तर बघा हे जे सगळे रस आहेत ना, या रसाची जी निर्मिती आहे ना ते वेगवेगळ्या गोष्टीतून या रसाची निर्मिती होते. त्याला जर आपण या रसनिर्मितीच्या पाठीमागे जर नेमका काय आहे, त्याच्यातला कोणता प्रकार आहे हे जर बघितलं आपण, तर शास्त्रकार त्याच्याविषयी सांगतात की आलंबन विभाव आहे, उद्दीपन विभाव आहे, त्याचे वेगवेगळे संचारी भाव, व्यभिचारी भाव, या सगळ्यांच्या संयोगातून निर्माण होणारा हा रस असतो. पण शांत रस जो आहे ना, शांत रस असा रस आहे की त्या रसाच्या अगोदरही कोणता रस नसतो आणि त्याच्यानंतरही कोणता रस नसतो. आणि कोणतीही जी गोष्ट स्थायी स्वरूपात असते तीच साधू संतांना मान्य आहे. विठ्ठल. मग या शांत रसाला जे आहे, या शांत रसालाच ब्रह्मरस म्हणतात. आणि ब्रह्मरस जे आहे त्याचं तुम्ही सेवन करा. ब्रह्मरस
ब्रह्मरस घेई काढा, जेने पिळा किंवा तेने पिळा वारेल, पथ्यनाम विठोबाचे अनिक वाचे न सेवी. या ब्रह्मरसाचं सेवन श्री तुकोबाराय करत होते. आणि तोच जो रस आहे, सेवितो हा रस वाटितो अनिका. पण थोडीशी शंका अशी आहे की ब्रह्मरस जे आहे त्याला जर आपण ब्रह्मज्ञान म्हणलं तर ते ब्रह्मज्ञान असं एकमेकाला देता येतं का? आपण जी सगळ्यात अगोदर शंका निर्माण केली की हा रस कोणता, त्या रसापर्यंत आपण पोहोचलो, पण हा रस नेमका तसा देता येतो का, हा आपला दुसरा प्रश्न होता. वाटितो अनिका आणि घ्यारे होऊ नका रान भरी म्हणजे काय? तर दुसऱ्या शंकेचं समाधान असं आहे की हे जे ब्रह्मज्ञान आहे ना, हे असं एकमेकाला देता येत नसतं. हे ब्रह्मज्ञान जे आहे ना, हे ज्याच्या अनुभवाला आलंय त्याला ते तसं दुसऱ्याला देता येत नाही. पण हा जो रस आहे ना, हा आपण जरी ब्रह्मरस म्हणतोय, पण महत्त्वानं हा ब्रह्मरस आणि भक्तिरस हे जे आहेत हे एकमेकाला पूरक अशा गोष्टी आहेत, किंवा ज्याला आपण म्हणतो एकाच रसाचे दोन नाव आहेत. पण थोडक्यात त्या ब्रह्मज्ञानामध्ये थोडी वेगळी गोष्ट आहे. ते ज्याला मिळालं, ज्याला आपण म्हणतो ब्रह्मज्ञान म्हणजे मोक्षाची प्राप्ती ज्याला झाली, त्याला ते सांगायला तो शिल्लक राहत नाही. पण हा ब्रह्मरस किंवा ती मोक्षाची प्राप्ती जी आहे ती साधू संतांना नकोच आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे मोक्ष जो आहे तो आम्हाला नको, आम्हाला इथेच राहायचं आहे आणि इथे राहूनच या भक्तिरसाचा आनंद घ्यायचा आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी ते एकदा जाणून घेतलेलं आहे की नेमकं ते कोण आहेत, ज्याची आपण आराधना करतोय त्यांचं मूळ स्वरूप त्याचं त्यांना ज्ञान झालेलं असतं. पण ते ज्ञान झाल्यानंतर ज्याला आपण म्हणतो की ज्ञानोत्तर भक्ती जी आहे ती करण्याकरता ते या इहलोकावर असतात. आणि तोच जो रस आहे तो रस असा एकमेकांना देता येतो, ज्याला आपण म्हणतो की भक्तीचा जो रस आहे तो असा एकमेकांना देता येतो. विठ्ठल. कारण ज्यावेळेस तुकोबाराय असं सांगतात त्यावेळेस ते त्या रसाचं सेवन करतात. मी अगोदर तुम्हाला असं सांगितलं की ब्रह्मज्ञान जे आहे ते ज्याला एकदा झालं तो त्याच्यानंतर ते सांगायला परत त्याला तो तसा देताच येत नाही. पण भक्तीचा जो रस आहे तो असा वाटता येतो. म्हणून भक्ती जी आहे ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. श्री तुकोबारायांचं असं म्हणणं आहे, जसं ह्या गोपिकांचं जे वर्णन आलेलं आहे, त्या गोपिकांना माहिती होतं की आपण ज्यांच्यासोबत या सगळ्या क्रीडा करतो आहोत, ज्यांच्यासोबत या सगळ्या लीला चालू आहेत, त्यांना काय भगवान कृष्ण जे आहेत ते भगवान नाहीत असं थोडी अज्ञानातून थोडी भक्ती होती. त्यांना माहिती होतं. गोपीगीतात पहिलंच बघा, नखलु गोपिका नंदनो भवा अखिल देहिना मंतरात्मधु. हो, आपल्या कामाचं तेवढं की त्यांना माहिती होतं की हा फक्त काही ज्याला आपण म्हणतो नंद बाबांचा असणारा कृष्ण नाही आहे, तर अखिल देहिना मंतरात्मधुक म्हणजे चराचरात व्यापून तुम्हीच आहात देव. या देवाची त्यांना पूर्णतः ज्ञान झालेलं होतं. हे पूर्ण ज्ञानावर आरूढ असून सुद्धा भक्तीचा आनंद घेण्याकरता ते त्या स्वरूपात होते. आणि त्या स्वरूपात राहून जे आहे जसं ते होते तसेच श्री तुकोबाराय जे आहेत, तुकोबारायांनाही तोच रस जो आहे त्याचा ते सेवन करत होते. आणि मग तो रस जो आहे तो असा एकमेकाला वाटता येतो. तो ब्रह्मरस जो आहे, ज्याला आपण आत्तापर्यंत ब्रह्मज्ञान ज्याला आपण म्हणतोय किंवा भक्तिरस, तो असा एकमेकाला वाटता येतो भक्तीच्या माध्यमातून. विठ्ठल. आणि मग जे आहे प्रत्येकाची धाव जी आहे ती आनंदाकरताच चालू आहे. आणि तुकोबारायांचं म्हणणं आहे की तुम्ही आनंदाकरता तुमची मरमर चालू आहे, पण तो जो आनंद आहे तो आपण नेमकं कुठं बघतोय? घ्या रे होऊ नका रान भरे. श्री तुकोबारायांना माहिती की या पंचविषयाच्या रानावनात तुम्ही भटकू नका. खरा जो आनंद आहे तो इथे आहे. म्हणून ह्या रसाचं मी सेवन करतो आहे आणि याच रसाचं तुम्ही सेवन करा. आणि घ्या रे होऊ नका रान भरी म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे पंचविषय आहेत, या पंचविषयाच्या नादी जर तुम्ही लागले तर तिकडं तो आनंद नाहीच. खरा आनंद जो आहे तो इकडं आहे. व तुकोबारायांना सगळी कल्पना आहे म्हणून तुकोबाराय सांगतात, विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील कीब नुपजे नारायणी भाव
पावनी ठाव नरदेह कोण सुख धरिले संसारी. या सगळ्याची तुकोबारायांना कल्पना आहे की प्रत्येक जीव जो आहे तो या विषयाच्या रानवनात भटकत आहे, तर तिकडं तुम्ही जाऊ नका. तुकोबारायांचं म्हणणं आहे की घ्या रे होऊ नका रान भरी, या रसाचं तुम्ही सेवन करा. तुकोबारायांना त्याच साधकांनी सांगितलं की हे रस जो आहे तो आम्हालाही पाहिजे. हा रस नेमके देणारे कोण आहेत, तर ते त्याचं उत्तर जे आहे त्या अभंगाच्या द्वितीय चरणात विटेवरी जाती पाहुणे विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. आपल्या कीर्तनाचा जो कालावधी आहे तो समाप्त झालेला आहे. 7 ते 9 कीर्तनाची वेळ होती. 7:10 आपली सेवा सुरू झाली. 9:10 आपण सेवेला पूर्ण विराम देणार आहोत. एक 5-7 मिनटं आपल्या सेवेकरता बाकी आहेत. महाराजांचं म्हणणं आहे की हा जो आनंद आहे तो आम्ही ज्यांच्याकडून मिळवला आहे, विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता, या गोष्टीचं दान देणारे जे आहेत ते ज्यांची विटेवर पाऊले समान आहेत, ज्याला आपण नित्यानं म्हणतो समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. या विग्रहामध्ये बघा जे भगवंताचं वर्णन केलं आहे की त्यांची जे पाऊल आहे समचरण सरोजम, म्हणजे एखाद्या कमळा, म्हणजे त्यांची जे चरण कमळ आहेत ते सम आहेत, म्हणजे त्याच्यात विषमता नाही. कोणीही येऊ द्या, कोणत्याही मार्गातलं येऊ द्या, ज्याला आपण म्हणतो की कदाचित तो ज्ञाननिष्ठा असणारा असेल, कर्मनिष्ठा असणारा असेल, पण त्या दोन्ही निष्ठा ज्या आहेत त्या दोन्ही निष्ठाकरता मधला जो पर्याय आहे तो म्हणजे भक्तिनिष्ठा. म्हणजे भक्ती जी आहे या दोघांच्या करताही सांगितलेली की ज्ञाननिष्ठा असणाराही त्याच्यात प्रवृत्त होऊ शकतो, कर्मनिष्ठा असणाराही त्याच्यात प्रवृत्त होऊ शकतो. या दोघांनाही ज्याला म्हणतो आपण मधलं मार्ग आणि सगळ्यात चांगला मार्ग ज्याला म्हणतो सुखकर असा जो मार्ग आहे तो प्रदान करणारे जे आहेत ते कोण आहेत, ते स्वतः भगवान आहेत. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. प्रत्येकाला देणार आहेत, त्यांच्याकडे समविषमता नाही. आंधळ्या पांगळ्यांचा एक विठोबा दाता, तेच खरे दाते आहेत. बाकी जे सगळे देणारे आहेत, आपण अनेक दानशूर लोक बघतो किंवा दानशूरामध्ये आपण कर्णाचं वगैरे नाव येतं आपल्याला प्रामुख्याने, पण ते जे काही सगळे देणारे आहेत ते लौकिकातलं दान आहे. पण हे अलौकिकपणा जो आहे किंवा ते अलौकिक जे दान आहे ते देणारं तेच आहेत
ज्याला आपण म्हणतो घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता भव दुःख कोण वारी तुझ वाचोनी चिंता धर्म गाजा गो तुझा तुझी कृपाळू राजा भवा दुःखातून म्हणजे या जन्म मरणाच्या शृंखलेतून सोडवणारे फक्त एकमेव भगवान आहेत. त्यांच्याकडेच ज्याला आपण म्हणतो हे दान देण्याचं दातृत्व किंवा ती शक्ती फक्त त्यांच्याकडेच आहे आणि त्यांच्याकडून आम्ही हे मिळवून घेतलेलं आहे. हे भक्तिरसाचं जे सुख आहे आणि तेच जे आहे ते तुम्हालाही मिळावं म्हणून तुम्ही त्यांच्या शरणाला जा. विटेवरी ज्याची पावले समान तोची एक दान शूर दाता. त्यांच्या जर तुम्ही शरणाला गेले तर त्याच्या ज्याला आपण म्हणतो त्याच्या नेमकं प्रसादानं काय होईल. मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी. आपल्या मनातले जेवढे काही संकल्प आहेत ते सगळे संकल्प सिद्धीला जातील. फक्त जी आपली बुद्धी आहे ती जर यांच्या चरणाच्या पायी जर आपली स्थिर असली तर. याचे पायी. आता आपला वेळ समाप्त झाला म्हणून आपण तिकडे जात नाही, माफ करा. विठ्ठल जर आपल्या मनातले जे संकल्प आहेत ते सिद्धीला जातील, पण आपली बुद्धी जर त्यांच्या ठिकाणी स्थिर असली तर मग जे संकल्प आहेत आपल्याला संसारातले संकल्प निर्माणच होणार नाही. आज योगायोगानं जे आहे ना समर्थ रामदास स्वामींची पण आज दासनवमी आहे. त्या समर्थांचं जर आपण बघितलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की मनातले जे संकल्प आहेत ते संकल्पच चांगले होऊन जातील. त्यांच्यावर जर आपली नितांत श्रद्धा असली तर त्यांच्या ह्याच्यानं जे आहेत त्यांचं जर आपण वाङ्मय बघितलं समर्थ रामदास स्वामींचं तर त्यांचं खूप मोठा असा अधिकार आहे. आपल्या ज्याला आपण म्हणतो की एक थोर ज्या काही साधू संत मंडळी आहेत त्यांच्या एक पंक्तीतले असलेले समर्थ त्यांचा अधिकार आपण काय वर्णन करावा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. त्या समर्थांचं बघा त्यांनी मनालाच कसं सांगतात. मना सज्जना भक्तिपंथेशी जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे. म्हणजे मनाचे संकल्पच असे होऊन जातील की मना सज्जना भक्तिपंथीशी जावे, तिकडेच आपल्याला जायचं. कारण तो जो मार्ग आहे तो सगळ्यात चांगला आहे, तो सगळ्यात सुखरूप असा मार्ग आहे. आणि तेच जे आहे महाराज अंतिम चरणात सांगतात की तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. विठोबा रघुमा श्री तुकोबाराय जे आहे ते आता आपल्या अवतार कार्याचं मुख्य प्रयोजन सांगतायत. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. की बाबांनो हा सगळ्यात सोपा मार्ग आहे आणि ह्याच मार्गावर तुम्ही तुमचं जीवन आरूढ करा. म्हणजे कोणता मार्ग की भक्तिपंथ बहु सोपा. भक्तिपंथावर तुमचं जीवन आरूढ करा. कारण बाकीच्या ज्या काही सगळ्या वाटा आहेत त्या वाटा आता या कलियुगामध्ये घडणं शक्य नाही. ज्याला आपण म्हणतो अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन. पूजनीय परमश्रद्धेय घुले बाबा जे आहेत ना ते त्यांच्या कीर्तनात नेहमी असं सांगतात
की ह्या ज्या वाटा आहेत बाकीच्या, त्याला सध्या कलियुगामध्ये टीबी झालेलं आहे. म्हणजे अवघ्या वाट्या झाल्या क्षीण म्हणण्याच्या पाठीमागे क्षीण शक्ती केव्हा होते, जेव्हा त्या माणसाला क्षय रोग होतो. तसं या ज्या वाटा आहेत या सगळ्या वाटा सध्या क्षीण झालेल्या आहेत. मग सगळ्यात सोपी वाट कोणती? मार्ग हा सोपा सुखरूप, भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, आणि येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडती. या मार्गावर आपल्या सगळ्यांचं जीवन आरूढ करायचं. आणि जो साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये भक्तिरसाचा आनंद घेतला आहे तोच रस तुम्ही घ्या, असं तुकोबाराय सांगतायत. हा या सगळ्या पाठीमागे थोडा एक ज्याला म्हणतो आपण छोट्या शब्दात अतिशय महत्त्वाचा असा संदेश आहे. विठ्ठल विठ्ठल. सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्या रे हो नका रान भरी, विटे बरी ज्याची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता, मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. असो यथामती यथावकाश जे काही ज्याला म्हणतो आपण अभंगातला जो भावार्थ आहे तो सांगण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. सगळंच काही ज्याला आपण म्हणतो की बरोबर असेल असं माझं काही बोलणं नाही, जे तुम्हाला योग्य वाटतंय. पण याच्यातला मूळ गाभा असा आहे की साधू संतांची तळमळ आहे की ज्या मार्गाने त्यांनी त्यांचं कल्याण करून घेतलं त्या मार्गाकडे आपल्या सगळ्यांची ओढ व्हावी. आणि तसं जर बघायला गेलं तर इथं सगळ्यांचाच अतिशय चांगला असा प्रतिसाद आहे या गोष्टीला. कारण अनेक जागेवर जे आहे ना सप्ते खूप मोठे मोठे आहेत बाबा, त्याच्यात काही वाद नाही. हजारोच्या संख्येनं समुदाय असतो. पण ज्याला आपण म्हणावं की भाविक श्रोता, ज्याची त्याच्यावर श्रद्धा आहे असा असणारा समुदाय आणि सगळे असणारे टाळकरी वगैरे यांच्या माध्यमातून ही घडलेली सेवा, सेवेच्या अंतर्गत जर एखाद्याला एखादा शब्द लागला असेल तर तो माझ्या बालबुद्धीचा आहे. जो काही बरोबर असेल तो आमच्या सद्गुरूंचा आहे. जसं तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तसा हा त्यांचाच निरोप आहे, आमच्या श्रीगुरूंचा निरोप आहे. तो तुमच्यापर्यंत आमचं देणं काम आहे. बाकी आम्ही फक्त मध्ये जे आहे ज्याला म्हणतो आपण पत्रव्यवहार जो आहे, पत्र जे असतं ना त्या पत्रामध्ये नेमका जो मजकूर लिहिलेला आहे तो महत्त्वाचा असतो. ते कोणी आणून दिले आणि कोणी वाचले त्याला काही फार महत्त्व नसतं, त्याच्यातल्या मजकुराला महत्त्व आहे. तसं हे तुकोबारायांचं पत्र आहे, तुकोबारायांचे शब्द आहेत. त्या शब्दांची आपल्याकडून जेवढी सेवा करण्यात आली तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर Thank you.